आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आपण आलेला आहात सर्वजण, तर आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. महाराष्ट्रात सध्या दोनच नाद पाहायला मिळत आहेत. एक बैलगाडा शर्यत, दुसरा कबड्डी स्पर्धा. तो प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक. बैलगाड्यांचा नाद आहे र एकदम कडक. तर खरोखर सर्व बैलगाडा प्रेमी आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. भरपूर मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आज सर्व उपस्थित रसिक मायबाप प्रेक्षकांना आणि मान्यवरांना सुद्धा विनंती आहे, ग्रामस्थां व्यतिरिक्त कुणाची देणगी स्वीकारली जाणार नाही. सर्वांना सूचना आहे. खरोखर दृष्ट लागावी अशी ही स्पर्धा. सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक असणार आहे. पिंट्या नार्वेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत आहे. सर आपण पाहतोय या ठिकाणी अत्यंत सुंदर मॅच क्रीडांगण क्रमांक 1 वरचा कारावी विरुद्ध धेरण 3-2 असा मॅच. जबरदस्त अँकल हुड. पिंट्या नार्वेकर यांच्याकडून समालोचकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद साहेब. पब्लिक हिरो म्हणून फ्रीज असणार आहे. पुरस्कृत महेश नार्वेकर. उत्कृष्ट चढाई वॉशिंग मशीन असणार आहे. प्रसन्न सुर्वे पुरस्कृत. तर उत्कृष्ट बक्कड सुद्धा वॉशिंग मशीन असणार आहे. प्रशांत चिबुलकर सर यांच्याकडून पुरस्कृत. धन्यवाद. तसेच ही स्पर्धा एक धडाडीचे व्यक्तिमत्व राजनभाई नार्वेकर पुरस्कृत. हा कबड्डीचा थरार तुम्ही पाहत आहात. दृष्ट लागावी अशी ही स्पर्धा आपण पाहत आहात. क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना आपण बघतोय. शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध आकादेवी पांडापूर. हा सामना सुरू आहे. आकादेवी करायचा तिकडे. ऋतिक पाटील याचा वारू रोखला गेलाय. त्याला प्रतिउत्तर असेल मिथून मोगर. रवींद्रजी चिंबुलकर आपल्या शुभास्ते पुढील सन्मान होईल. सन्मान मूर्ती आहेत प्रफुल्ल हलदनकर, ज्यांनी या स्पर्धेला या गॅलरीसाठी तब्बल 25,000 रुपयाची देणगी उपलब्ध करून दिले. असे प्रफुल्लजी हलदनकर यांचं स्वागत होईल. त्याचा स्वीकार करायचा आपण. प्रफुल्लजी हलदनकर यांनी या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपये गॅलरीसाठी उपलब्ध करून दिले. असे दानशूर आणि धनवान व्यक्तिमत्व यांचं स्वागत आणि सन्मान आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. कॅमेरामॅन आपण कॅमेरा इकडे करायचा आहे थोडा. प्रफुल्लजी हलदनकर एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. या स्पर्धेला त्यांनी तब्बल 25,000 रुपये गॅलरीसाठी उपलब्ध करून दिले. असे याच गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्लजी हलदनकर, आपलं खूप खूप धन्यवाद. सर्व बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व कमिटीला, पंच कमिटीला विनंती असेल की पुढील आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपला सन्मान होणार आहे, तर आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. बैलगाडी संघटनेच्या सर्व सदस्य आणि पंच कमिटीला विनंती आहे आपण उपस्थित राहायचं आहे. अत्यंत चांगला डिफेन्स जिथे प्रतीक पाटील आपण बघतोय. ऋतिक पाटीलला डिफेन्स झालेला आहे. ऋतिक पाटीलला यावर्षी खूप मोठी दुखापत झाली होती आणि पुन्हा तो मैदानात उतरला आहे. हे आज आपल्यासाठी भाग्य आहे. बघा, कातलपाड्याच्या गावामध्ये ऋतिक पाटील आला आहे. ऋतिक पाटील म्हणजे मरीदेवी धेरणची पॉईंट मशीन आहे आणि ती पॉईंट मशीन अर्थात या ठिकाणी पॉईंट मशीन आज आपल्याला इकडे बघायला मिळतोय ऋतिकच्या रूपात. जेथे सामना जर पाहिला तर 5-5 असा सामना आहे. दोन्ही बाजूला 5 गुण आहेत. दोन्ही बलाढ्य संघ ज्याने वायशेत येथे फायनल पटकावली, आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आपल्या विभागामध्ये फायनल पटकावली, तो काराबी संघ आणि मरीदेवी धेरण अशी लढत क्रीडांगण क्रमांक 1 वरती आपण पाहतोय.
बैलगाडी संघटनेच्या सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आपण बघतोय अध्यक्ष हे सर्व त्या ठिकाणी ग्राउंड नंबर 1 वरती सन्मानित होणार आहेत. सर्व पंच कमिटीला विनंती असेल आपण तिकडे चला. महेशजी नार्वेकर आणि प्रशांतजी चिंबुलकर आपल्या शुभ हस्ते हे सर्व बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आणि पंच सन्मानित होतील. तर महेशजी नार्वेकर आणि प्रशांतजी चिंबुलकर आपण पुढे चला. आपल्या शुभ हस्ते या सर्व ओमकारजी चिंबुलकर आपण पण चला ग्राउंडवरती. ओमकार चिंबुलकर आपण चला. ओमकारजी चिंबुलकर. बलिराजाचा जीव म्हणजे बैलगाडा शर्यत. बैलाचे 2 शिंग आणि 4 खुर तेच आमचं पंढरपूर असे मानणारे सर्व व्यक्तिमत्व जोरदार टाळ्या करायचे सर्वांनी. ज्यांनी खरोखर गावाच्या नावासाठी गुल्हाल उधळला त्या सर्व बैलगाडा मालकांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद धन्यवाद. बैलगाडी संघटनेचे हे सर्व पंच आहेत आणि निष्णात पंचगिरी या ठिकाणी नेहमी ते करत असतात. बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष अर्थात दिलीपजी राऊत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा हा सन्मान स्वीकारला आहे. प्रकाशदादा ठाकूर यांनी हा सन्मान स्वीकारलेला आहे. आपलं मनापासून आभार असणार आहेत. नितीनजी गावंड अर्थात त्याचबरोबर अमोलजी वार्डे आणि त्याच्या सर्व सचिनजी पाटील यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. नितेश राऊत आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला क्रीडांगण क्रमांक 1 पुढील सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती TBM कारावी विरुद्ध शेलू कर्जत. क्रीडांगण क्रमांक 2 वरती नवकिरण भेडकर विरुद्ध झुंजार क्रीडा मंडळ पोयनाड. या चारही संघाने आपापल्या मैदानासाठी तयार राहायचं आहे. सामना पहा अत्यंत रंगतदार. 1-2 बलाढ्य संघ जे रायगड जिल्ह्याच्या कबड्डीमध्ये नामवंत संघ आहेत त्यांची झुंज आपल्याला पाहायला मिळतोय. जेथे आज सुयोग गायकर रेडवरती जर्सी नंबर 86 4च्या डिफेन्स मध्ये ब्लॉक करण्याचा प्रयत्न परंतु जबरदस्त डुबकी. सुयोग गायकर मात्र 1 पॉइंट प्राप्त करून आपल्या कोर्टवरती परतलाय. स्कोर लेवल 6-6 असा स्कोर आपण पाहतो. त्यानंतर मी विनंती करतोय सन्मान्य राजेशजी म्हात्रे रायगड पोलीस आपण इथे आलेला आहात. आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. राजेश म्हात्रे आपण व्यासपीठावरती या. हॅलो हॅलो चेक. लाजवाब ही स्पर्धा क्रीडांगण नंबर 1 वर कारावी 5 धेरण 7 धेरण संघाचे प्रशिक्षक आज काय पाहायला मिळत नाहीये. पण बघूया घणाघाती हल्ला होणार. नवतरुण कारावीच्या प्रांगणात चढाईसाठी निघालाय. सुयोग गायकर हे नाव रोखलं जाईल का या बलाढ्य खेळाडूला. उभा टाकलाय राहुल मात्र यशस्वी सुयोग गायकर. श्रेयस चिंबुलकर आपण पुढील सन्मान घ्यायचा आहे. श्रेयस चिंबुलकर आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आहे. आपण पुढे या. श्रेयस चिंबुलकर यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान होतोय. अर्थात मिलिंद चिंबुलकर यांचा सन्मान होईल. मंडळासाठी तब्बल 2000 रुपयाची देणगी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले असे मिलिंदजी चिंबुलकर यांचं स्वागत आणि सन्मान आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. खूप खूप धन्यवाद मिलिंदजी चिंबुलकर. आपलं धन्यवाद. रसिकांची तोबा गर्दी या स्पर्धेला. गॅलरीची सुसज्ज अशी सुविधा उपलब्ध केलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. महिला कक्ष सुद्धा भरलेला आहे. व्यवस्थित बसून ही स्पर्धा सर्वांना पाहता येईल आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सर्वांनी स्पर्धा लाईव्ह पाहता येईल. सर आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 1 वरती मरीदेवी धेरण संघ आहे आणि त्यामध्ये आमचा शुभम म्हात्रे खेळतोय जो पंचकोशी कबड्डी स्पर्धा जे हनुमान मांडवकार संघाकडून खेळतो तो शुभम म्हात्रे आपण पाहतोय.
आज पंचकुशीतला एक खेळाडू या जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच मरीदेवी धेरण संघाचा मध्यरक्षक शुभम म्हात्रे, जर्सी नंबर 07 आपण बघतोय मरीदेवी धेरण शुभम म्हात्रे. धन्यवाद. याच दरम्यान बॉडी बिल्डर अमित पाटील यांचं आगमन झालेले आहे क्रीडानगरीमध्ये. गेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा अमित पाटील यांची उपस्थिती आपण पाहिली होती आणि आजच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अमित पाटील बॉडी बिल्डर यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे. सन्माननीय राजनभाई नार्वेकर आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कातलपाडा सातेडीच्या वतीने अमितजी पाटील यांचं खूप खूप स्वागत आहे. गुणफलक पाहिलात. मध्यांतरानंतर कारावी 7 धेरण 8 1 गुणांची आघाडी. सर आपण बघतोय मरीदेवी धेरण या संघाने गेल्या वर्षी आणि याही वर्षी लागोपाठ म्हणजेच या स्पर्धेला ज्या वेळेला सुरुवात होते त्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक या रायगड जिल्ह्याची कबड्डी ज्या वेळेला सुरुवात झाली, गेल्या वर्षी सुद्धा पहिल्या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावलं आणि या वर्षी सुद्धा पहिल्या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावणारा मरीदेवी धेरण आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहतोय. प्रसन्न सुर्वे सरांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते एक सन्मान करायचा आहे. दोन्ही संघांना लाईनअप करा सामनाधिकारी. मरीदेवी धेरण संघाचा घणाघाती आक्रमण करणारा सुयोग गायकर याचा यथोचित सन्मान केला जाईल. दोन्ही संघांनी लाईनअप व्हा. एक सन्मान घेतोय ज्याने खरोखर प्रो कबड्डी मध्ये नेतृत्व केलं असा सुयोग गायकर याचा यथोचित सन्मान केला जातोय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सन्माननीय प्रसन्न सुर्वे साहेबांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल. एक धडाडीचा शांत स्वभावाचा असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. बैलगाडी फायनल सम्राट म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण रायगड महाराष्ट्राला आहे असे सन्मान्य प्रसन्न साहेब सुर्वे यांच्या शुभ हस्ते सुयोग गायकर प्रो कबड्डीमध्ये ज्यांनी खेळला असा सुयोग गायकर या ठिकाणी सन्मानित होत आहे. धन्यवाद. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार नवकिरण भेंडकर विरुद्ध झुंजार क्रीडा मंडळ पोयनाड. आपल्याला सेकंड कॉल क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसरा पुकार आहे. आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. ऋतिक पाटील च्या खांद्यावर दारो मदार सुपर डकलची नामी संधी. तर काही जखमा या हळदीने बऱ्या होतात परंतु काही जखमांना गुलालच लागतो हे विसरून जाऊ नका. क्षणाला उत्कंठा वाढणार. अभी तो झाकी है पुरा खेल बाकी है. निघालाय चढाईसाठी प्रलयकारी वेग ज्याच्या पायात असा सुयोग गायकर मैदानात. थांबवला जाईल का या वादळाला. शुभम मोकल समोर ठाकला मात्र यशाची उधळण करतोय. चतुर चाणाक्ष आणि बलदंड शर्यष्टीचा खेळाडू सुयोग गायकर यशस्वी होतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना आपण पाहतोय. शिवशंभ पाटणेश्वर विरुद्ध अकादेवी पांडापूर. हा सामना आपण पाहिला तर 11-6 अशा फरकाने पाहायला मिळतोय. पाटणेश्वर हा 11 गुणांवरती आणि 6 गुणांवरती पांडापूर हा संघ सेकंड हाफ मध्ये खेळ सुरू आहे. ऑल आउटची नामुष्किली क्रीडांगण क्रमांक 1 वरती कारावी संघावरती असणार आहे. कारण शेवटचा रायडर आपण बघतोय मैदानात रेड करतोय. अगदी डीप मध्ये रेडचा प्रयत्न अगदी आपल्या संघाला वाचवतो का, नवसंजीवनी देतो का. शुभमने यावेळेला मात्र डॅश केला होता मात्र लोण्याचा बोजा पडतोय कारावी संघावर. त्याला प्रत्युत्तर धेरण
गावाचा सुपुत्र एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ऋतिक पाटील. अनस्टॉपेबल असा हा ऋतिक पाटील मैदानात पाहायला मिळतोय. दोन्ही मैदानावरचा स्कोर बोर्ड बघितला तर 7-14. सन्मान्य अजयजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. बैलगाडी सकंडचे माजी अध्यक्ष अजयजी म्हात्रे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती 14-7 अशा फरकाने मॅच आहे, जिथे पाटणेश्वर हा संघ आघाडीवरती आहे. सेकंड हाफ सुरू झालेला आहे क्रीडांगण क्रमांक 2 वरती. तर क्रीडांगण क्रमांक 1 वरती फर्स्ट हाफमध्ये मॅच आपण बघितला तर 16-6 एक ऑल आउट से काराबी संघ आपण बघतोय बॅकफुटवरती आहे. 7 गुण आणि 16 असा फरक आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहतोय. ऋतिक पाटीलची रेड एक जबरदस्त पॉइंट मशीन म्हणून ओळखतो. जबरदस्त स्टॅमिना आहे या खेळाडूकडे. याचा खेळ बघण्यासाठी कित्येक कबड्डी रसिक क्रीडांगणावरती उपस्थित राहत असतात. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबला जोडलेले आहेत त्या यूट्यूबच्या प्रेक्षकांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. गॅलरी आज या स्पर्धेला पूर्णपणे तमाम झालेल्या आहे, फुल भरलेले आहेत. निघालाय राज पाटील. नवतरुण कारावी अशी माघार घेऊन जमणार नाही हो. गत वर्षी रायगड जिल्हा अजिंक्य पदाचा शिलेदार म्हणून ज्यांच्या शिरपेच्यात तुराव रोविला गेला तो नवतरुण कारावी आज माघार आहे. पण ही स्पर्धा पलटवार होईल, हा सामना पलटवार होईल. श्वास गिलून टाकणारा हा क्षण आपण पाहताय. आजच्या स्पर्धेला नील नार्वेकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद सन्माननीय नील नार्वेकर. 5,000 रुपये. लाजवाब ही स्पर्धा. पाटणेश्वर 14 पांढरापूर 7. विकी ठाकूरचा संघ क्रीडांगण नंबर 2 वर यश पाटील पाहायला मिळेल. तर क्रीडांगण नंबर 2-1 वर कमबॅक करेल नवतरुण कारावी. संजीवनी द्यावी लागेल ती मिथून मोकल्याला. 9-18 6 गुणफलक. सर आपण पाहतोय महिलांनी सुद्धा गॅलरी फुल केलेली आहे. आजच्या स्पर्धेला सुहानी चिंचकर यांनी महिलांसाठी खास वडापाव आणि थंड्याची व्यवस्था केलेली आहे. आपण त्याचा आनंद घ्यायचा आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. ही संपूर्ण गॅलरी महिलांसाठी आपण राखीव ठेवलेली आहे आणि ती गॅलरी सुद्धा हळूहळू त्या ठिकाणी पूर्णपणे भरली जाईल, पूर्ण पॅक होईल. चहू बाजूला आपण बघितला तर संपूर्णपणे गॅलरी पॅक झालेल्या आहेत. आजच्या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक याची ध्येय याची डोला या ठिकाणी मॅच बघत आहेत त्यांनी मात्र उदंड प्रतिसाद आजच्या या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला दिलेला आहे. धन्यवाद. आजच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय काका ठाकूर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण गणपती बाप्पाला श्रीफळ वाढून स्पर्धेची सुरुवात केली होती. तर मी विनंती करतोय काका ठाकूर आजच्या स्पर्धेला आपण संबोधित व्हायचं आहे. माझे सहकारी मित्र आदरणीय राजनभाई नार्वेकर पुरस्कृत जय हनुमान क्रीडा मंडळ सातेरचे कातलपाडा आयोजित रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धा जय हनुमान चषक 2026चं जे आयोजन केलेले आहे त्या सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आवर्जून असणारे आमचे सहकारी मित्र राजनभाई नार्वेकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दुसरे सहकारी मित्र आदरणीय प्रकाशदादा ठाकूर, दिलीप राऊत, त्याचप्रमाणे आमचे तात्या नार्वेकर, चिंबुलकर, त्याचप्रमाणे आजू म्हात्रे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि हे सामने बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व रसिक प्रेक्षक, खेळाडू, माता बंधू आणि भगिनींनो,
प्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार. आज हे सामन्यांचं आयोजन बघून मी खरोखरच भारावून गेलेलो आहे. कारण हे जय हनुमान क्रीडा मंडळ कातलपाडा सातेरीच्या सर्व तरुण खेळाडूंनी किंवा आमच्या गावांतील मुलांनी हे जे नियोजन केलेलं आहे खरोखरच अत्यंत चांगलं असं केलेलं आहे. कारण ही जी गॅलरी आहे ती आमच्या सातेरीच्या ग्रामपंचायती हद्दीमध्ये पहिल्यांदाच गॅलरीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि खेळाडूंना एकच सांगणं आहे, हे जे लाल मातीतला जो हा कबड्डीचा खेळ आहे या खेळातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा नेतृत्व करणं, अचूक निर्णय घेणं आणि आपला खेळ दाखवून जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जायचं आहे हेही लक्षात ठेवा. आणि हे खेळ खेळत असताना कृपया कोणीही भांडण करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील या दृष्टिकोनातून तुम्ही खेळायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, आमच्या ह्या जय हनुमान क्रीडा मंडळ कातलपाडा यांना मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आहे. आणि या मंडळाची दिवसेंदिवस भरभराटी हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व खेळाडूंना आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, मोलाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहात. तर क्रीडांगण नंबर 1 वर धेरण 23 कारावी 10 राज पाटीलच्या खांद्यावर दारोमदार. काय घडणार, काय बिघडणार. सन्माननीय आदरणीय ज्यांनी छत्रपती पुरस्कार रावर गवसणी घातले असे धडाडीचे व्यक्तिमत्व हिरजी सर यांचं शुभागमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राचा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार आणि त्याच्यावर ज्यांनी गवसणी घातली असे हिरजी सर यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांची मांदियाली आपण आज पाहायला मिळते. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. दोन्ही मैदानांवर पुकार द्यायचे आहेत. चला. सामने अंतिम टप्प्यात आहेत. क्रीडांगण क्रमांक 2, क्रीडांगण क्रमांक 2 वरती तिसरा पुकार नवकिरण भेडकल विरुद्ध झुंजार क्रीडा मंडळ पोयनाड. आपण तयारीत राहायचं. आपल्याला थर्ड अँड फायनल कॉल. आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरती थर्ड अँड फायनल कॉल TBM कारा विरुद्ध शेलू कर्जत. आपल्यासाठी सुद्धा तिसरा आणि अंतिम पुकार. सामना संपल्यानंतर पंचांना विनंती असेल, सामने संपल्यानंतर दोन्ही संघांना तिथेच, चारही संघांना थांबवा. चारही ग्राउंडचे संघ आहेत ते तिथेच थांबवायचे. तिथे सत्कार होणार आहे. चालेल, संघ गेले तरी चालतील. चारही संघांनी जय्यत तयारीत राहायचं. क्रीडांगण क्रमांक 1 आणि क्रीडांगण क्रमांक 2 TBM काराबी शेलू कर्जत. क्रीडांगण क्रमांक 1 वरती नवकिरण भेंडकल विरुद्ध झुंजार क्रीडा मंडळ पोयनाड. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी जय्यत तयारीत राहायचं आहे. पहिल्या फेरीची ही सुरुवात आपण पाहत आहात. नवतरुण कारावी विरुद्ध धैरण, अकादेवी पांढापूर विरुद्ध पाटणेश्वर. क्रीडांगण नंबर 1 चा सामना संपुष्टात. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. क्रीडांगण क्रमांक 1 वरती TBM कारावी विरुद्ध शेलू कर्जत. आपण चला, सामना संपलेला आहे. विना विलंब आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती या. TBM कारावी शेलू कर्जत. चला या. आपण बघतोय अत्यंत बलाढ्य असा संघ कारावी संघ, ज्याने वायशेत येथील स्पर्धेमध्ये फायनल पटकावली होती. अशा संघाला या ठिकाणी मरिदेवी धैरण संघाने पराभूत केलेलं होतं. आज पहिल्याच फेरीमध्ये कारावी संघ या स्पर्धेतून बाहेर होतोय.
जी स्पर्धा आपण पाहिली होती जी हनुमान वायशेच्या वतीने आयोजित स्पर्धा होती, जिल्हास्तरीय स्पर्धा, आणि त्याचं अजिंक्यपद या अलिबाग तालुक्यामध्ये मिळवणारा जो संघ होता तो मात्र संघ आज पहिल्याच फेरीमध्ये बाद होऊन परततोय. मरिदेवी धेरंड विरुद्ध काराबी हा सामना या ठिकाणी संपला. मरिदेवी धेरंड हा संघ तब्बल 12 गुणांनी विजय झालेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन मरिदेवी धेरंड. काही प्रेक्षक आतमध्ये जर आले असाल तर कृपया आपण आपल्या गॅलरीमध्ये जाऊन बसायचं आहे. आपल्यासाठी जी गॅलरी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा खर्च तुम्हाला सर्वांना माहीत असेल. त्या ठिकाणी आपण जाऊन बसा. मात्र कोणीही प्रेक्षकाने आतमध्ये येऊ नका, आपल्याला विनंती आहे. आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरती TBM काराबी शेलू कर्जत आपण चला. आपल्याला फक्त 2 मिनिटाचा अवधी असेल. बैलगाडी फायनल सम्राट सन्माननीय अक्षय जाधव यांचं आगमन झालेलं आहे. अक्षय जाधव, आपण या. एक कबड्डीपटू, पंचकुशीमधला एक जबरदस्त रायडर, ऑलराऊंडर म्हणजेच अक्षय जाधव. चला. क्रीडांगण क्रमांक 2 नवकिरण भेंडकर विरुद्ध झुंजार क्रीडा मंडळ पोयनाड आपण चला. क्रीडांगण क्रमांक 2चा सामना संपलेला आहे. क्रीडांगण नंबर 1 वर पुढील होणारी काटेकी टक्कर TBM कारावी पेन शेलू कर्जत. आपणास अंतिम पुकार. तर क्रीडांगण नंबर 2 वर नवकिरण भेंडकल उरण विरुद्ध झुंज देणार झुंजार क्रीडा मंडळ पोयनाड अलिबाग. विनाविलंब 4 संघांनी मैदानात चला. रसिकांनी खाचा खच भरलेली क्रीडा नगरी सज्ज झालेली आहे. हा कबड्डीचा थरार, हा कबड्डीचा घुमारा घुमतोय या कातलपाडा नगरीत. तर भीती नाम्मा तुझी मुली गडगड नाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मराठमोळ्यांचा रांगडा खेळ कबड्डी आपण पाहत आहात. चला. TBM कारावी